तर एक एक प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा आहे. 3-5, 5-6 या प्रमाणात असलेल्या मोठ्यात मोठी 2 अंकी 3 संख्याची सरासरी किती? तर प्रमाण कसं आहे सांगा. 3-5, 5-6 असं या ठिकाणी प्रमाण आहे. तर मोठ्यात मोठी 2 अंकी 3 संख्येची. आता 3 संख्या कोणत्या सांगा. 3x, 5x आणि 6x अशा पद्धतीने आहे. याला लहान संख्या म्हणायचं, याला मधली संख्या म्हणायचं, याला मोठी संख्या म्हणायचं. तर आता 3 संख्येची सरासरी. सरासरी म्हणजेच काय? मधली संख्या. हे झालं आमचं टार्गेट. तर एका वाट्यानं काय करायचं? 5 ला गुणायचंय. तर मग आता याच्यामध्ये अशी संख्या पाहायची की 6 ने त्या 2 अंकी संख्येला भाग गेला पाहिजेत. तर 16×96 माहितीये, म्हणून 6-16-96 आपल्याला समजलंय. तर मग आता इथं 96 मांडायची. ही मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या अशी आहे की त्याला 6 ने भाग जातो. तर 6 आणि 96 कोणत्या पाड्यामध्ये? 6च्या. 6×1=6, 6-16-96. तर मग आता इथं x चं नाव 16, 16चं नाव x आलंय. तर एक वाटा किती आला सांगा? 16. समजलं? तर मग आता 16 न कोणाला गुणायचं? मधल्या संख्येला, म्हणजे 5 ला गुणायचं. 16×5 किती? 80. तर सरासरी किती आहे सांगा मग? 80. समजलं का? पुढचं गणित पहा. 3-4, 4-5 या प्रमाणात असलेल्या लहानात लहान 2 अंकी 3 संख्येची सरासरी किती? तर मग आता इथं तर 3 संख्या दिलेल्या आहे. लहान, मधली आणि मोठी. तर यांचं प्रमाण कसं आहे सांगा. 3-4, 4-5. तर मग आता लहानात लहान 2 अंकी 3 संख्येची सरासरी काढायची. तर आता असं पाहायचं या ठिकाणी लहानात लहान म्हणलं का नाही, तर असं त्या ठिकाणी ह्या 3 न भागायचंय. तर 3 न भाग जाणारी लहानात लहान 2 अंकी संख्या कोणती सांगा? 12. ती झाली. आता 3 संख्या म्हणलं तर 3x, 4x आणि 5x याला 3 संख्या असं म्हणायचं. तर आम्ही इथंच अडचणीत येतो. 2 अंकी मोठ्यात मोठी मांडायची का 3 अंकी मोठ्यात मोठी मांडायची, लहानात लहान 3 अंकी मांडायची का 2 अंकी मांडायची? इथं फॉल्ट तयार होतो का नाही? तर याला काय म्हणायचं? 3 अंकी संख्या. 3x, 4x, 5x याला 3 अंकी संख्या म्हणायचंय. आणि इथं कशाला म्हणायचं? 2 अंकी पाहायचंय. मग अशा वेळेस काय चाललं? लहानात लहान 2 अंकी 3 संख्येची सरासरी म्हणून या 3 न भागायचं. आता 3च्या पाड्यामध्ये 2 अंकी लहानात लहान कोणती येते? 12. मग 3 आणि 12 कोणत्या पाड्यात आहे? 3च्या. 3×1=3, 3×4=12. ती एक वाटा किती आला सांगा? 4. यांची सरासरी म्हणजेच काय? मधली संख्या. तर मधली संख्या यालाच काय म्हणायचं? सरासरी असं म्हणायचं. 4×4 म्हणजे किती? 16. तर 16 या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. काही अडचण याच्यामध्ये? पुढचं गणित पहा. सर्वात लहान 2 अंकी 3 अंकी आणि 4 अंकी संख्याची सरासरी किती? 2 अंकी 3 अंकी आणि 4. तर आता लहानात लहान 2 अंकी संख्या कोणती सांगा? 10. त्याच्यानंतर सांगा लहानात लहान 3 अंकी 100 आणि 4 अंकी किती झाली? 1000. एवढं समजलं तुम्हाला? यांची सरासरी म्हणजेच काय? सर्व संख्येची बेरीज आपण एकूण संख्या किती आहे सांगा? 3 आहे. एवढं आपल्याला समजलं. तर मग आता यांची बेरीज करायची. सांगा 1-0 आणि 1-0 आणि 1-0 किती? 1-0. त्याच्यानंतर 1-0 आणि 1-0 1-0. त्याच्यानंतर 0. थांबा 1 मिनिट. 1-0 आणि 1-0 1-0. 0-0 आणि 1 किती? 1. त्याच्यानंतर हे 2 संपले. आता 0 आणि 1 1 आणि 4 नंबरचा हा 1. तर मग आता यांची बेरीज किती आली सांगा? 1110. याला किती न भागायचं? 3 न. 3×1=3, 3×37= 11. बरोबर? हा 0 उचलायचा जसा तसा लिहायचा. तर सरासरी किती आली सांगा? 370. पुढचं गणित. 3-4, 4-5 या प्रमाणात असलेल्या मोठ्यात मोठी 3 अंकी 3 संख्येची सरासरी किती? आता प्रमाण सांगा. 3-4, 4-5 अशी मांडणी करायची. ही लहान संख्या, मधली संख्या आणि मोठी संख्या. म्हणजे 3x मोठी संख्या, 4x मधली संख्या, 3x लहान संख्या, 4x मधली संख्या आणि 5x मोठी संख्या. नीट बसून घे ना बाळ.
तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, मोठ्यात मोठी 3 अंकी 3 संख्येची सरासरी काढायची. 3 अंकी 3 संख्येची सरासरी, मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या अशी पाहिजे की त्या ठिकाणी 5 न भाग गेला पाहिजे. तर 5 खाली मांडायचं, मोठ्यात मोठी म्हणलं 5, लहानात लहान म्हणलं तर 3, असं या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचंय. तर मग आता 1000 किती झाली, 4 अंकी झाली. तर त्यानंतर 100 पासून 999 पर्यंत 3 अंकी संख्या आहे. तर मोठ्यात मोठी 5 न भाग जाणारी किती आली सांगा मग, 995. एवढं तुम्हाला समजलं. मोठ्यात मोठी 3 अंकी 5 न भाग जाणारी 995. 5 आणि 995 कोणत्या पाड्यात आहे, 5च्या. 5 1 5, 5 1 5. 9 मधून 5 गेले किती राहिले, 4. असे मांडायचे अडुकसून झाले 49 तयार. तर 5 न मग 45, 49 म्हणून 45 गेले किती राहिले, 4. तर आता इथं 45 तयार झाले. 5 न मग 45. तर आता एक वाटा किती आला सांगा, 199. एक्सचं नाव 199, त्याला एक वाटा काय म्हणायचं, एक्सन, एक वाटा 199. एवढं समजलं. आता त्याच्यानंतर याच्यामध्ये सरासरी म्हणजेच काय, मधली संख्या. तर 4 गुणीला किती, 199. तर सांगा 4 न मग 36, हातच्याले 3, 19 चौक 76, 76 आणि 3 79. तर मग सरासरी किती सांगा, 796. पुढचा प्रश्न पहा. 1 ते 150 सर्व नैसर्गिक संख्याची सरासरी ही 11 ते 50 सर्व नैसर्गिक संख्याच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे. सगळ्यात सोपं तुम्हाला काय सांगितलं होतं सांगा, 100 आणि 1 किती झाले सांगा, 101. आणि 11 ते 50, 50 आणि 11 किती झाले सांगा, 61. मग भाग्याला किती द्यायचे, फक्त 2 द्यायचं फरक मध्ये. तर त्याच्यानंतर 101 मधून 61 गेले, 1 मधून 1 गेला 0, 10 मधून 6 गेले 4. तर मग 40 96 किती, 20 आहे का त्याच्यामध्ये, पहा 20 उत्तर आहे का. सगळ्यात सोपं, फक्त भाग्याला 2 द्यायचं. नाही तर मग आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आपण 2 गुणिले एकूण संख्या, बरोबर, सरासरी काढायची. तर त्यानंतर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आपण 2. तसंच या ठिकाणी पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आपण 2. तर त्याचं काटछाट म्हणजे वजाबाकी करायची, येणारी पूर्णांक म्हणजे अपूर्णांक येईल, पुन्हा त्याची काटछाट करायची आणि त्याच्यानंतर लसावी येईल 2. दोन्हीचा लसावी 2 येईल का नाही. तर मग आता त्या ठिकाणी छेदस्थानी आपण 2 देतोय. तर त्याच्यापेक्षा डोक्याला ताण नाही घ्यायचा. काय करायचं, 101 करायचं आणि 11 आणि 50 किती, 61 करायचं. यांची वजाबाकी आली 40, 40 निम्मे किती, 20. हे डायरेक्ट उत्तर काढायचंय. आता हे गणित एकदम सोपं आहे. हे गणित बुद्धिमापन मध्ये सुद्धा असतात आणि सरासरीमध्ये गणितामध्ये सुद्धा असतात आणि कूट प्रश्न असतात त्यांच्यामध्ये सुद्धा असतात. त्याच्यामुळे अशा गणिताकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचंय. प्रश्न पहा. एका फलंदाजाने 11 एकदिवसीय सामन्यात काही सरासरी धावा काढल्या. 12व्या सामन्यात जेव्हा त्याने 56 धावा काढल्या तेव्हा त्याची सरासरी धाव संख्या किती आहे, 3 ने कमी झाली. तर 12 सामन्यात त्यांच्या सरासरी धावा किती, इथं आम्हाला सरासरी धावा काढायची, हे झालं आमचं टार्गेट. तर मग आता एक दिवसीय सामने किती झाले, 11. त्याच्यानंतर 12व्या सामन्यात किती धावा काढल्या सांगा, 56 धावा काढल्या. किती धावा काढल्या, तर मग त्या 56 धावा काढल्यामुळे त्यांची सरासरी धावा संख्या कितीने कमी झाली. तर मग इथं गुणीला 3 करा, म्हणजे पूर्वीचे 11 सामने होते त्यांचे इथून तिथून 3 न होईल. लक्षात, 3 वेळेस 11 मांडायचे म्हणजे 3 11 किती होईल, बेरीज यांची 33, गुणाकार म्हणजे बेरीज. एवढं लक्षात आलं. तर मग आता इथं कमी झाली म्हणजे काय, आपल्याला इकडे काय करायचं, अधिक झाली म्हणायचं. कमीच्या उलट काय, अधिक. उचलायचे 33, अधिक मांडायचे. मग सांगा 3 आणि 6 किती, 9 आणि 3 आणि 5 किती, 8. तर याचं उत्तर किती निघन सांगा, सरासरी येईन 89. इतकं सोपं गणित आहे.